प्रारब्ध गेलं आणि क्रियमान जे आहे ते देवाला अर्पण केलं किंवा असंगात अकर्तृत्वाचा बोध. नतुसिंग बाबा एक गोष्ट सांगायची, आठवली म्हणून सांगतो. कर्म जे आहेत ती नष्ट होत नाहीत, फळ देतात. त्याच्याकरता सांगायचे, शेतकरी असतो आणि शेतकरी आपल्या शेतामध्ये काही धान्य पेरतो, काही धान्य तो खाण्याकरता ठेवतो. पेरलेलं दरवर्षी जे उगवतं, आता पेरलं 1 पोतं, होतात किती? 100 पोती. मग 100 पोत्यामधली एक पोतं पेरण्याकरता, 10 पोती खाण्याकरता, बाकी राहिली किती? 11 गेली हो 100 मधली. 89 राहिली, ती कनिंगीमध्ये भरून ठेवतो म्हणे. ती कनिंग दरवर्षी भरत 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 चालते अशी. परत दरवर्षी 10 पोती खायला, 1 पोतं पेरायला, आणि उरलेलं 89 परत स्टॉकला, दुसरी कनिंग. अशा कणगीच्या कणगी भरल्यात संचिताच्या. हे काय आहे? संचित कर्म आहे, संचित कर्म आहे. जे पेरतोय दरवर्षी ते क्रियमान आहे आणि खायला काढलेलं प्रारब्ध आहे. ते कणगीतलंच आहे बरं का. संचितातला जो भाग आपण, ज्या भागामुळे आपल्याला शरीर मिळालं, सुखदुःखाचे भोग होतात, ते प्रारब्ध आहे. मग ते सांगायचे, काय झालं? मोठा पाऊस आला, इतका पाऊस आला, इतका पाऊस आला, ती कनिंग वाहून गेली, शेतातलंही वाहून गेलं, आणि जे खायला ठेवलं होतं तेवढंच राहिलं, कसं तरी ते खाऊन संपवलं म्हणे. आता धान्य काही शिल्लक राहिलं नाही. तसं कर्म जे आहे, संचित कर्म, ज्ञान झालं की ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. संचित गेलं, क्रियमान सुद्धा ज्ञान झालं की जातं, पण प्रारब्ध जे आहे ते मात्र भोगून संपवावं लागतं. पण हे ज्ञान होणं म्हणजे काय? ज्ञान होईल कसं? ज्ञान होण्याकरता सुद्धा अगोदरची तयारी ही आहे की ज्ञान होण्याकरता पहिल्यांदा तुम्ही काम्यकर्म सोडलं पाहिजे, नाही तर मग तो मनुष्य ज्ञानाकडेच येत नाही. जे सकाम कर्म करणारे बघा तुम्ही, ते ज्ञानेश्वरी वाचायला येतात का? हो, हे दुसरं तो असतात ग्रंथ, त्यांची पारायणं वेगळी आहेत. त्या पारायणात सुद्धा लिहिलं, अमुक केलं, अमक्या अमक्या गुरुचं असं केलं की त्याला तसं झालं, याने बुधबाधा गेली, त्याने मुलगा झाला, याने अमुक झाला. तसली पारायणं करायला बघा गर्दीच्या गर्दी. ठीक आहे, सुरुवातीला न करणाऱ्यापेक्षा श्रद्धा निर्माण होते, करणारा चांगला. हां, परंतु त्याच्यातच जर गुंतला तर मग तो इकडं तत्त्वज्ञानाकडे येत नाही, ज्ञानेश्वरी वाचायला येत नाही. म्हणून बघा तुम्ही, देवाकडे गर्दी कोणत्या जास्त आहे? पैसा कुठं जास्त आहे? ज्ञानेश्वर महाराजाकडे नाही, पांडुरंगाकडे नाही. काही काही संस्थानं असे आहेत, अमाप पैसा, हो, कोट्यवधीचा नाही ना. कोणीतरी आता म्हटले की मोठा एवढा किलोचा मुकुटच दिला. कारण सगळे भक्तसुद्धा कसे आहेत तिथं? सकाम आहेत. आणि अशा ठिकाणी मग ते सकाम कर्म जर सोडलं नाही, तर ते सकाम कर्म सोडलं नाही तर मग तो इकडे येतच नाही, गुरुकडे जातच नाही, परमार्थाकडे येतच नाही. तो त्याचा परमार्थ वेगळाच चाललेला असतो. तो परमार्थ करत नाही असं नाही, पण त्याला वाटतं परमार्थ म्हणजे एवढंच आहे, हे देवाचं करायचं त्याने हे मिळेल, त्या देवाचं करायचं त्याने ते मिळेल. परंतु ज्याने काम्यकर्माचा त्याग केला, ज्याने नित्यनैमित्तिक कर्म जे आहे त्याचाही फलाचा त्याग केला, त्याचं अंतःकरण असं बनतं. कारण काम्यकर्म गेल्यामुळे, मागे ज्ञानोबारांनी सांगितलं, काम्यकर्मामुळे त्याच्या इच्छा गेल्या. काम्यकर्म सांडेने ते कामने तेची उपडणे, द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे. सगळ्या कामना हळूहळू कमी होतात. त्याच्यानंतर नित्यनैमित्तिक कर्म करतोय,
नित्यनैमित्तिक कर्म केलं पण फलाची इच्छा केली नाही तर आपोआप त्याच्या अंतःकरणाची शुद्धी होते. अंतःकरणातला रजोगुण तमोगुण आपोआप कमी व्हायला लागतो. तैसे निष्ठा केले कर्म झाडी करोनी रजतम सत्वशुद्धीचे दाम डोळा जावे. अशा मनुष्याला आपोआप असं वाटतं की आपला उद्धार झाला पाहिजे. त्याला असं वाटतं की आपल्याला गुरु भेटले पाहिजेत. मग अशा व्यक्तीला आपोआप गुरु भेटतात. गुरुकडे त्याला जावं लागत नाही, गुरु त्याच्याकडे येतात. सत्यगुरु राये कृपा मज केली. स्वप्नातच तुकाराम महाराजांना गुरुने ज्ञान दिलं. एकनाथ महाराज मंदिरात बसलेले असताना गुरुचा ध्यास लागला तर भगवान शंकरांनी आकाशवाणी केली, तू तिकडे जा देवगिरीला आणि तिथे तुला ते जनार्दन स्वामी महाराज काय करतील, उपदेश करतील. म्हणून आत्मज्ञान गिवसित आपैसे ये. आत्मज्ञान आपोआप त्याच्याकडे येतं. आता वास्तविक पाहता ज्ञान आहे त्याच्याजवळ. ज्ञान कुठून बाहेरून आणायचे गाव. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे हृदय स्वयंभची असे. आपैसेची गुरु फक्त काय करतात, असलेलं जे आहे ते ज्ञान त्याला देतात. पण ही जी साधनं आहेत ती आपोआप त्याला मिळतात. आपोआप त्याला असं वाटणार ज्ञानेश्वरी आता वाचली पाहिजे. आपोआप तो परमार्थ मार्गाकडे लागणार, भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आणि मग अशा प्रकारे ज्याचं कर्म घडलं, काम्यकर्म ज्याने सोडलेली आहेत, नित्यनैमित्तिक कर्मसुद्धा सगळी करतोय परंतु फलाची इच्छा करत नाही, अशा लोकांच्याकडे सद्गुरूसुद्धा आपोआप होऊन येतात. त्याला उपदेश करतात. त्याला गुरु शोधावा लागत नाही. असं म्हणतात गुरु त्या ठिकाणी शोधत बसायचं नाही. आपण गुरु गुरु करत शोधत बसलो तो गुरु मिळायच्याऐवजी कोण मिळेल काय सांगता येत नाही. हां हां महागुरु मिळेल एखाद्या वेळेस. ते ज्ञानेश्वर महाराजांचं आहे ना, तापत्रये तापली गुरु ते गिवसिती भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी. हां तव ते नेनोनी उपदेशाची रीती आन आन उपदेशिती थकले निश्चिंती तैसे झाले. 2-3 उदाहरणं सुंदर सांगितली ज्ञानोबारांनी तिथे. म्हटले कवने एक प्राणी शुद्धेने पिडिले मनोनी दोडे तोडू गेले खाओ बैसे तव नुसधी रुई उडे थकले बापुडे तैसे झाले. नको त्याच्या मागं लागला गुरु गुरु म्हणून. ते म्हटले कोणी एक मनुष्य त्याला भूक लागली म्हणून एका माणसाला विचारलं का भूक लागली का आहे का. म्हटली काय झाडं आहेत ना, त्या झाडाला हे अशी मोठी मोठी फळं आली, ती होते रुईची झाडं. आणि त्या रुईच्या झाडाची फळं तोडली आणि खायला बसला तर नुसता कापूस, दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये. ज्ञानोबारे म्हणतात कवने के प्राणी प्रवासे पिडिले स्नेहाळू देखिला बिबवा तेने त्याचे स्नेह लावता अंगी सुजला सर्वांगी तैसे झाले. एकाला थकवायला होता, प्रवास करतो होता, तीर्थ येते. एका माणसाला विचारलं खूप अंग दुखतंय, माझं काही लावायला आहे का. तो म्हणला आहे ना औषध. त्याने दिला बिबवा लावायला. बिबवा लावायचा पण कसा लावायचा माहिती पाहिजे. सगळ्या अंगाला बिबवा लावला, सगळं सुजलं त्याचं अंग. हो. आणि तिसरा होता तो त्याला पावसाची झड लागली होती. कवने एक प्राणी पिडिले झडी तव तो गेला पहिलं झाडी. म्हणून एका झाडाच्या आत गेला, झाडीत गेला. तो पाऊस येतोय ना, झाडीत गेल्यानंतर थोडंसं बरं वाटेल. तिथं आसोल बसली होती. म्हटले खात आसोली उठली लवड सवडी नाक कान तोडी यायचे झाले. ती आसोल होती. मग तिने त्याला बोच करून तिची नाकही तोडली आणि तोंडही तोडली. म्हणजे पहिला गुरु आहे त्याच्याकडे जाऊन काहीच मिळत नाही. दुसरा गुरु जो आहे त्याच्याकडे गेल्यावर अंग सुस्त,
म्हणजे फायदा होत नाही पण त्रास होतो. आणि तिसरा गुरु वरबडून 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 काहीच ठेवत नाही. कशा करता सांगितलं? गुरु शोधण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी साधना वाढवली, आपण नित्यकर्म नैमित्तिक कर्म केलं, फलाची आसक्ती सोडून, काम्य कर्म सोडून दिलं, निषिद्ध कर्म सोडून दिलं, तर गुरु तुमच्याकडे आपोआप होऊन येणार. ते आपल्याला उपदेश करणार. आत्मज्ञान गिवसित आपैसे ये, ऐश्या निगुती दोन्ही, त्याग संन्यास अनुष्ठाने, पडलेगा आत्मज्ञानी बांधती पाटू. ऐशिया निगुती दोन्ही, अशा पद्धतीने त्याग आणि संन्यास याचं जर अनुष्ठान केलं तर पडलेगा आत्मज्ञानी बांधती पाटू. हे जेव्हा आचरणात येतात, अनुष्ठान होतं, आपल्याकडून व्यवस्थित त्याग घडला, आपल्याकडून व्यवस्थित अनुष्ठान, आपलं संन्यास घडला. संन्यास म्हणजे काय? काम्यकर्माचा निषिद्ध कर्माचा त्याग. आणि त्याग म्हणजे काय? नित्यनैमित्तिक कर्म करायची सगळी पण फलं सोडायची. असं जर अनुष्ठान घडलं, पडलेगा आत्मज्ञानी बांधती पाटू, आत्मज्ञानाच्या ठिकाणी आपला पट्टाभिषेक ते करतात. म्हणजे आत्मज्ञान त्याला आपोआप काय होतं? प्राप्त होतं. आत्मज्ञानाचं राज्य त्याला मिळतं. ना तरी हे निगुती चुके, मग त्यागू की जे हात तुके, ते काही न ते जे अधिके गोवीच पडे. आणि त्या ठिकाणी हे जर वर्म चुकलं माणसाचं, त्यागाचं वर्म चुकलं आणि संन्यासाचं वर्म चुकलं, ना तरी निगुती चुके, ही पद्धत जर चुकली, मग त्यागू की जे हात तुके, त्याग केला पण कसा केला? मनाला येईल तसा त्याग केला. जसं सोनं हातात घेतलं, किती आहे ओ सोनं? म्हणलं अर्धा किलो असेल, पाव किलो असेल. हाताने कळतं का सोनं? त्याला फार तज्ज्ञ मनुष्य पाहिजे. तसं त्या ठिकाणी त्याग मनाला येईल तसाच केला, संन्यासही मनाला येईल तसाच केला. हात तुके, ते काही न तेजे अधिके गोवीची पडी. मग त्या त्यागाने त्याग होत नाही, उलट तो मनुष्य अधिक गुंतला जातो, अधिक घोटाळ्यात पडतो. मग त्याग करत असताना कसा त्याग केला पाहिजे हे कळलं पाहिजे. एक माणसाला थोडासा घरात काहीतरी खटपट झाली, भांडणं झाली, काही भांडणं झाली असतील, आणि भांडणं झाल्यामुळे तो म्हटला आता संन्यासच घ्यायचा. सरळ एका ऋषीच्या आश्रमात, एका महात्म्यांच्या आश्रमात गेला. बाबा, नको संसार, संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस, मला संन्यास घ्यायचा आहे, मला आजच संन्यास द्या. बाबा म्हटले, संन्यास म्हणजे काय पोरखेळ आहे का? चेष्टा आहे का संन्यास? संन्यास म्हणजे सोपी गोष्ट नसते. म्हणून ते आधी लगेच संन्यास देत नाहीत. आधी 1-2 महिने 1-2 वर्ष त्याचे नियम सगळे पाळायला लावतात. जमतंय का तुला बघ? हो. अहो, माळ घालायची असली तरी पहिलं जमतंय का बघा, नाही तर लगेच घातली माळ, दुसऱ्या दिवशी टाकली काढून लगेच. जमत नाही. त्याला त्या साधूने सांगितलं, महात्म्याने सांगितलं, बाबा मी तुला संन्यास देतो, पण आता लगेच देणार नाही, काही थोडे दिवस तुला थांबावं लागेल. नाही, मला आजच संन्यास घ्यायचा आहे, नको मला संसार, मला काही संसारातली आसक्ती राहिली नाही. ते महात्म्याने ओळखलं काहीतरी जोरात भांडण झालेलं दिसतंय घरी, म्हणून या आळंदीला आलेलं दिसतंय. घरच्यांचा फोन आल्यावर काही दिवसात जाईल परत. मग ऋषीने सांगितलं, मुनींनी सांगितलं, साधू महात्म्याने सांगितलं, हे बघ बाबा, आता लगेच संन्यास घेता येत नाही. नाही, मला घ्यायचा आहे. ऋषीने, त्या साधून महात्म्याने युक्ती केली. तिथल्या लोकांना सांगितलं, ह्याची चप्पल थोडीशी आजच्या दिवस लपवून ठेवा. त्याला म्हणले, ठीक आहे, तू उद्या ये. जायला लागला आणि जात असताना त्याला काही चप्पल सापडली नाही. माझी चप्पल करत करत त्याने सगळा आश्रम डोक्यावर घेतला. महात्म्याकडे आला, म्हणला, काय तुमचा आश्रम आहे? अहो, साधी चप्पल सांभाळता येत नाही तुमच्या आश्रमातल्या लोकांना, माझी चप्पल गेली, काय आश्रम आहे? आणि शिवेच द्यायला लागला.
ऋषीने त्या महात्म्याने चप्पल आणली आणि ते म्हणले, हे बघ तुझी चप्पल. मुद्दाम मी लपून ठेवायला सांगितली. साधी चप्पल सोडण्याची तुझी तयारी नाही, तो कधी संन्यास घ्यायचा सांग. संन्यास घेणं एवढं सोपं आहे का? अहो तिथे आपलं पिंडदान करावं लागतं अगोदर, सगळं सोडावं लागतं, सर्व संघ परित्याग करावा लागतो. नाहीतर मग काय होतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय वनिताचं चिंतो लागला, सर्व सोडून वना गेला, वनिताची चिंतू लागिला, तो त्यागाची बाधकत्वे आला. हो, सामान्यचं जाऊ द्या, एवढे मोठे जड भरत महाराज त्यांचं काय झालं, हरिण व्हावं लागलं. म्हणून नातरी हे निगुती चुके मग त्यागो की जे हातो के ते काही न त्यजे आधिके गोवीची पडे. काही त्याग होत नाही, उलट गोवीची पडे म्हणजे तो आणखीनच गुंतला जातो. कारण आसक्ती सुटलेली नसते, कर्माची आसक्ती सुटलीच नाही. आणि कर्म बाहेरून सोडलं मग तो काहीतरी कर्म करत राहतो. तिथेही गेला तरी, जंगलात गेला तरी तिथं काहीतरी आश्रम उभा करील, तिथं काहीतरी आणखीन गोळा करील. कारण मनातली जी आसक्ती आहे ती अजून सुटलेली नाही. आणि त्या आसक्तीमुळे गोवीच काय म्हटलंय, काही न त्याजे अधिके गोवीची पडे. त्याच्याकडून काही त्याग होत नाही, उलट आणखीन त्या ठिकाणी तो गुंतला जातो. मठमुद्राचे निमिषे घातले असे फासे निसंगा जेने. उदाहरण सांगतात ना जुनी लोक. तो गेला, एकटाच होता, मग पहिल्यांदा मांजर आणली, नंतर उंदीर आणला, नंतर गाय आली, आणि नंतर गोकुळ तयार झालं. हे औषध व्याधी अनोळख ते घेतलिया परते वीख का अन्न न मानेता भूक मारीना काही. जे औषध व्याधी अनोळख, औषध घेतो पण व्याधी त्याला माहिती नाही. औषध आहे संन्यास, औषध आहे त्याग, पण कशाचा संन्यास करायचा आणि कशाचा त्याग करायचा माहिती पाहिजे. औषध घेतलं पण व्याधी माहिती नसताना औषध घेतलं. म्हटलं तुम्ही काय घेता हो? नाही, मी रोज सकाळी सकाळी आमका काढा घेतो. नुसतं ऐकून घेतलं त्याने. हो, सकाळी ही गोळी घ्यायची, हा काढा घ्यायचा, तो काढा घ्यायचा. आता त्याला डायबिटीज होता म्हणून तो घेत होता डायबिटीजच्या गोळ्या. त्याला पोट साफ होत नव्हतं म्हणून त्यांनी तो काढा घेतला. ह्याने तो काढा सुरू केला. काय बोलो, तुला रोग तुझा माहिती नाही, रोग ओळखून त्या ठिकाणी औषध घेतलं पाहिजे. चुकीच रोगा ऐसा द्याव्या वल्ली जेने झाली बाधा ते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैद्य नव्हे, आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले. कोणालाही कोणता काढा देत नाही. जो कर्माचा काढा पाहिजे त्याला कर्माचा काढा दिला पाहिजे, उपासनेचा काढा पाहिजे त्याला उपासनेचा दिला पाहिजे, ज्ञानाचा काढा पाहिजे त्याला ज्ञानाचा दिला पाहिजे, ज्याला त्याग सांगायचा आहे त्याला त्याग सांगितला पाहिजे, ज्याला अधिकार तैसा. म्हणून जे औषध व्याधी अनोळख ते घेतलिया परते विख. अनोळख औषध जे आहे व्याधी न जाणता जर घेतलं तर ते काय होतं, विष होतं, विष. कारण औषध कशा करता असतं, ओषती काय दोषान धत्ते गुणान इथे औषधी असं म्हटलेले. जे दोष घालवतं आणि गुण, कुठला तरी दोष शरीरात निर्माण झालेला असतो तो घालवण्याकरता ते औषध घेतलेलं असतं. आपल्याला दोषच नाही, औषध जर घेतलं तर ते आपल्याकरता काय होतं, मग विष होतं. म्हणून ज्याला त्याग करायची गरज नाही त्याने त्याग केला. नित्यनैमित्तिक कर्म आहे आणि नित्यनैमित्तिक कर्माचाच त्याने संन्यास केला. आणि काम्य कर्माचा नाही केला संन्यास, निषिद्ध कर्माचा नाही संन्यास केला. निषिद्ध कर्म करतच राहिला, काम्य कर्म करतच राहिला, नित्यनैमित्तिक कर्म सोडून दिली. झालं काय, उलटं झालं ना ते. निषिद्ध कर्म केल्यामुळे
नरकात गेल्याशिवाय राहणार नाही, पतन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे जे औषध व्याधी अनोळख ते घेतलिया परते वीख का अन्न मानिता, अन्न न मानिता भूक मारीना काही, अन्न न मानिता भूक मारीना काही, अन्नच घेणार नाही म्हटलं मी. हे सगळ्याचाच त्याग करून टाकला, मी कर्मच करणार नाही म्हटलं. मग अन्न न मारिता भूक मारीना काही, मग भुकेने मरशील तू. अन्न नाही घेतलंस ना तर भुकेने मरशील. म्हणजे जे करायचंय ते सुद्धा तुला आता करता येणार नाही, मरून जाशील तू. तसं एखादा म्हटलं मी कर्मच करणार नाही, म्हणजे त्याग कशाचा करायचा आहे कळलं पाहिजे आणि संन्यास कशाचा करायचा केला पाहिजे. हा म्हटलं मी कर्माचाच संन्यास करील, नित्यनैमित्तिक कर्माचा संन्यास करील, काम्यकर्माचा संन्यास काही नाही. आपलं नुसतं बसून राहायचं, काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही तर मरशील ना बाबा. तसा काहीच नाही केलं तर अरे तुझी दिनचर्या तरी कशी चालेल. भगवान परमात्मा म्हणतात ना, तू काहीच नाही केलं तर तुझं त्या ठिकाणी शरीरसुद्धा चालणार नाही. म्हणून अन्न न मानिता भूक मारीना काही, म्हणून त्याज्य जे नोहे तेथ त्यागाचे, त्यागाते न सुहावे, त्याज्या लागी नोहावे लोभ पर. त्याज्य जे नोहे ते त्यागाते न सोहावे, जे सोडायचं नाही तिथं त्याग आणायचा नाही. हो, काही काही लोक नको तिथं त्याग आणतात, आणि जे सोडायला पाहिजे ते तसंच राहते आतमध्ये. हो, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आम्ही क्षेत्रीचे संन्यासी. हां नाही, आम्ही क्षेत्रीचे संन्यासी देहभरीत ऋषिकेशी. पुढं त्याच्यात काय सोडायचं ते सांगितलंय आणि काय नाही सोडायचं. हां हो, का सांडीशी ग्रह आश्रम, का सांडीशी क्रियाकर्म, उपजले कुळीचे धर्म, आहे ते वर्म वेगळेच. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वर्म वेगळंच आहे. हो, काय पाठीची बहीण तेजू मनशी, आता उद्या सांगतो सगळा अभंग बघून. त्याग करायला पाहिजे, तो त्याग नाही केला. हो, ममता सोडली नाही, आसक्ती सोडली नाही, अहंकार सोडला नाही, आणि बाकीचं सगळं सोडलं. मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतकर, पार्था तो संन्याशी जाण नेयस्स नित्य संन्यासी, योन द्वेष्टीनं कांक्षती. सुखम बंधात प्रमुच्यते. जे सोडायला पाहिजे ते सोडलं पाहिजे, आणि जे नको सोडायला ते नाही सोडलं पाहिजे. पण आपलं उलटं होतं, जे बाह्य त्याग होतो आणि आतलं सगळं तसंच राहतं. भोगे घडे त्याग, त्यागी अंगायती भोग, ऐसे उपराटे वर्म, धर्मा अंगीचा अधर्म. आणखीन थोडासा विचार आहे उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज.